श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. रजनीश, नाही मला आतून कुठेतरी असं वाटतंय की राधा ह्याच घरची सून होणार. तू काळजी करू नकोस. अंकल अंकल अंकल, आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. वहिनीने असं बोलायला नको होतं. नाही, मी समजावीन ना तिला, मी नक्की समजावीन. तुम्ही काही काळजी करू नका. त्याचं काय ना, वहिनीच या घराची काळजी घेते खूप वर्षांपासून. आमचा मार्कंड दादा असतो तिकडे साऊथ आफ्रिकेत, त्यामुळे ती या घराबद्दल जरा जास्त कॉशियस आहे. पण स्वभावाने खूप चांगली आहे. बिलीव्ह मी, खरंच खूप छान आहे. मी खरंच तिला समजावेन आणि ती ऐकेल, मानेल, नक्की मानेल. अंकल, मी तुम्हाला शब्द देतो, राधा याच घराची सून होणार. आय प्रॉमिस. तुम्ही राधाशी जाऊन बोला, तिला कन्व्हिन्स करा. इथलं सगळं मी बघून घेतो. आय प्रॉमिस, आय रिअली प्रॉमिस. तुम्ही काही काळजी करू नका. अँड सॉरी अगेन. हां, येतो. बाय बाय बाय. केदार, तू सरळ सांगत का नाहीस मला? म्हणावं मला हिच्याशीच लग्न करायचंय. दरवेळी हुकूम चालवणारी ही कोण लागून गेली? आणि निदान ती लोक गेल्यावर तरी बोलायचं ही ना. अरे कसं वाटलं असेल त्यांना? त्यांच्या तोंडावर फडाफडा बोलली. कसं दिसतं ते? आपण आपले घरातले आहोत म्हणून मुकाटानं ऐकून घेतो हिचं सगळं, पण बाहेरचे काय ऐकतील? हा, ती लोक आपली स्वभावाने सरळ होती म्हणून काही बोलली नाहीत. आणि तू पण ना केदार, गप्प बसून राहिला. तिथेच सांगायचंस ना तिला, म्हणावं मला राधाशीच लग्न करायचंय. शिवाय दादांचे सपोर्ट आहेच का तुला? नाही ग नाही, मला नाही भांडता येत. आणि खर तर आई आजारी पडल्यापासून, आई गेल्यापासून सीमावहिनीच घर सांभाळते, म्हणून आपलं घर टिकलंय. नाही तर काही खरं नव्हतं. आता मार्कंड दादा तो गेलाय, तो यायचं नावच घेत नाहीये. म्हणजे आपली बाजू पण जरा पडती आहे ना. मार्कंड दादाच्या या आलेप्तपणामुळे सीमावहिनी देखील वैतागली असेलच. ठीक आहे, मग विसरून जा राधाला. नाही रंजू, नाही, मी नाही विसरू शकत राधाला. शक्यच नाही. आता लग्न करीन तर राधाशीच, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर कधीच लग्न करणार नाही. केदार, बाळाचे हार्टबीट्स आणि वजन सगळं नॉर्मल आहे. काल जे आपण टेस्ट केले त्या रिपोर्ट्स प्रमाणे हेमोग्लोबिन जरा कमी आहे. त्याच्यासाठी मी गोळ्या लिहून देते. पण मी जो तुम्हाला चार्ट दिलाय त्याप्रमाणे सगळा आहार व्यवस्थित चालू आहे ना तुमचा? पालक, बीट, गाजर, अंडी सगळं व्यवस्थित घेताय ना तुम्ही? हो डॉक्टर, मी करते सगळं. थोडी खाण्याची टाळाटाळ व्हायची, पण आता नाही करणार. नाही, ते आता बिलकुल हलगर्जीपणा करू नका तुम्ही. तुम्हाला तुमचं बाळ छान निरोगी व्हायला हवंय ना? का अशक्त रडकं बाळ हवंय तुम्हाला? नाही ना? नाही, घेईन मी सगळं वेळेवर. आणि मुख्य म्हणजे तुमचं रुटीन चेकअप तुम्ही चुकवू नका. आणि बाळाची वाढ व्यवस्थित होतीये ना हे रेग्युलरली बघणं फार महत्त्वाचं आहे. आलं लक्षात?
डॉक्टर तेवढं एक नाही जमायचं. म्हणजे का नाही जमणार? कारण मी हिला गावी घेऊन जाणार आहे माझ्या आईकडे. झालं परत तुमचं सुरू? किती वेळा सांगितलं तुम्हाला? तिथे कुठली सोय आहे का अजून? उगा आपलं तेच 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 तेच. इतक्या बायका बाळांत होतात तिथं, त्यांचं काय अडत नाही. आणि तुला कसली स्पेशल सोय पाहिजे? माझ्या आईकडे जायला नको म्हणून तुझी नाटकं चालली सगळी. नाटकं? का? लग्नानंतर 2 वर्ष तिथेच होते ना तुमच्या आईची सेवा करत. जळकं कुचकं बोलायच्या, पण मी कधी तोंड नाही वाजवलं. सगळं करत होते मी त्यांचं. त्या जेव्हा इथं आल्या ना तेव्हा माझं सगळं काम सांभाळून मी केलं त्यांचं काही सांगू नका मला. अहो मॅडम, तिथे गावात डॉक्टर पण नाहीयेत. 10 किलोमीटर लांब जावं लागतं तालुक्याला. तुम्ही समजावून सांगा आता यांना. डॉक्टर तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. माफी मागतो, पण हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या आईची इच्छा आहे की हिची डिलिव्हरी गावीच झाली पाहिजे. या अगोदरही मी तिला बजावलं होतं. काय ग, बजावलं होतं की नाही? पण मी पण पक्क सांगितलं होतं मी नाही येणार म्हणजे नाही येणार. लय तोंड चालतंय तुझं. घरी चल तू. इकडचं तोंड तुझं तिकडच करतो. स्टॉप इट. माझ्या समोर बायकोवर हात उचलण्याच्या गोष्टी करताना लाज नाही वाटत? अहो उलट या अवस्थेत तुम्ही त्यांची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अहो या परिस्थितीत बाळाचे आणि बायकोचे प्राण जास्त महत्वाचे आहेत. त्यांचं आरोग्य जास्त महत्वाचे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? तुम्ही तुमच्या आईला ही गोष्ट समजून सांगायला हवी. आणि हे बाळ म्हणजे कोण आहे? कोण आहे हे बाळ? तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं प्रतीकच आहे ना. मग त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याच्यावर भांडणाचा असा वर्षाव करणार आहात का तुम्ही? जन्माला येऊन त्या बाळाने हेच बघायचं का की आपले आई वडील एकमेकांशी कसे तुच्छपणे भांडतायत? असंच होतं तर लग्नच कशाला केलं? आणि कशाला जन्माला घालताय का निष्पाप जीवाला या जगात? नॉनसेन्स. यांची डिलिव्हरी इथेच ह्याच हॉस्पिटलमध्ये होईल. नाहीतर तुम्ही यांना मारण्याची धमकी दिली अशी पोलीस कंप्लेंट करीन मी. आणि यापुढे डोकं ताळ्यावर ठेवून वागा. राधा बावरी राधा राधा बावरी राधा. काय ग रंजू, काही हवाय का तुला? नाही नकोय. बघत होते. सगळं काम तुझ्या एकटीवर पडतं ना. मीही अशी, त्यामुळे माझी काहीच मदत नाही. आणि नंतरही मला बाळ झाल्यावर माझा सगळा वेळ बाळात नाही का जाणार. त्यामुळे तुझ्यावर डबल काम पडतं ना. बरं मग? नाही म्हणजे झालं असतं केदारचं लग्न तर बरं झालं असतं ना. अगं त्याची बायको नसती का आली तुझ्या हाताखाली? डॉक्टर राधाला घेऊन नाचताय ना तुम्ही सगळेजण. ती आलीच ती माझ्या हाताखाली किचन मध्ये. सांग ना रंजना, तुम्हा सगळ्यांना माझं तडकाफडकी बोलणं दिसतं, पण मी असं का बोलते त्याचा विचार नाही करत तुम्ही. तुम्हा सगळ्यांना वाटतंय की मी केदारच्या लग्नात खो घालतेय. पण मला सांग रंजना, हे घर एकत्र राहावं अशी कोणाची इच्छा होती? आईची होती ना. तुझ्या आईची म्हणजे माझ्या सासूबाईंची शेवटची इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. जागेची काही अडचण नाही. एवढा मोठा बंगला आहे. धर्माधिकाऱ्यांच्या सर्व सुनांनी, नातवंडांनी, मुलांनी इथे एकत्र राहावं अशी इच्छा होती त्यांची. मोठी सून म्हणून मी त्यांना शब्द दिला होता. आणि म्हणूनच रंजना, तुझा मार्कंड दादा आफ्रिकेला निघून गेला ना तरी सुद्धा मी माहेरी गेले नाही. मी इथेच राहिले. मोठी सून म्हणून मी त्यांना शब्द दिला होता. मग मला सांग रंजना, केदारची जी कोणी बायको येईल तिने सुद्धा हा शब्द नको का पाळायला? हो. हे बघ, केदारचं त्या राधाशी लग्न झालं तर मला काय प्रॉब्लेम आहे. पण एक गोष्ट लक्षात घे रंजना, ज्या मुलीला कुटुंब काय हेच माहिती नाही ती एकत्र राहण्याचा वसा सांभाळू शकेल? नाही, तुम्ही सगळेजण तुमच्या जबाबदारीने तिला इथे घेऊन या. माझं काहीच म्हणणं नाहीये. पण नंतर माझ्यावर खापर फोडायचं नाही की सीमा वहिनी ही बघ आता वेगळी होते पण त्यावेळेस तू आम्हाला अडवलं नाहीस म्हणून. आणा तुम्ही तिला इथे. माझं काहीच म्हणणं नाही. अगं पण असं. हे बघ रंजना, तुझं आणि केदारचं बोलणं मी ऐकलंय. तुम्हाला माझा अडथळा होतोय ना, ठीक आहे, मी होते बाजूला.
राधाला सून म्हणून या घरात आणण्यात काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा तुमचं आपलं चालूच आहे रे. हा, राधा राधा राधा. अर्थ आहे का या गोष्टीला? सौरभ तूच बघ रे बाबा आता काय करायचं ते. काय करायचं म्हणजे काय? हीच सांगेल ना काय करायचं. मी काय सांगणार? सीमावाहिनी ऐक ना, काय म्हणजे केदारला पण अगं ती मुलगी खरंच चांगली आहे. हे मी अगदी पहिल्या दिवसापासून ऐकते सौरभ. मुलगी चांगली आहे, मुलगी चांगली आहे. अगं म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की बरं आहे ना, तिला काही माहित नाही, तिला कुटुंबाबद्दल काही माहित नाही, म्हणजे तुझ्या हाताखाली ट्रेन होईल. पहिल्यापासून तू तिला ट्रेन कर ना, नाही का? नाही का म्हणजे मग तेच तर म्हणते ना मी. मला काय आपल्या केदारचं लग्न झाल्याशी काय. परफेक्ट. ठीक आहे. ढक्क टकार ढक्क टकार. ए धक्का टक्कर नाही. पहिल्यांदा मी त्या मुलीला भेटणार, कळलं ना? तिची परीक्षा घेईन, त्यानंतर बघू. ए आता कसली आली आहे परीक्षा? आणि किती बरी तयार होईल तुझी परीक्षा द्यायला. कोणी असल्या परीक्षा काय घेऊ द्या ना परीक्षा. परीक्षा घेतलीच पाहिजे. सीमावाहिनीने परीक्षा घेतली नाही तर ती मुलगी पास होणार कशी? तिने घरात यायचं कसं? नाही नाही नाही, तू परीक्षा घे, ती परीक्षा देईल. पास होती की नाही आपण बघू ना, नाही का? ओके सीमावाहिनी. सीमावाहिनी तू ग्रेट हो. चला तयारीला लागा. मला न्यूडल्स हवे आहेत. हा अगं भूक लागलीये. बरं आणते. साहेब, बाई आल्या? नाही अजून. काय सांगता? म्हणजे रात्रभर घरीच नाही आल्या? हो, आता काय करायचं? मी बघतो काय करायचं ते. तुम्ही तुमची कामं करा. थांबा, मी बघतो. ये राधा. राधा काल रिया रात्री घरीच नाही आली. काय मानस? अरे अगं मी तिचा फोन नाही उचलला म्हणून खूप चिडली होती ती माझ्यावर. तुला माहिती आहे ना? अरे पण तू तडक घरी निघून गेलास ना? हो, पण त्याआधीच ती निघून गेली होती. मला वाटलं नॅचरली टीट फॉर टॅट करतीये. फोन नाही उचलल्यावरती माणसाला कसं वाटतं ते कळावं म्हणून. सो मी म्हटलं की आपणच गप्प राहूया. राग शांत झाल्यावरती आपोआप येईल. अरे पण संध्याकाळ झाली तरीही ती परत आली नाही. शेवटी मी शोधाशोध सुरू केली. मित्रमैत्रिणींना फोन केला. नातेवाईक तर नाहीच आहेत. ऑफिसमध्ये फोन केला पण नागपूरला माहेरी? माहेर ऍक्सेस नाहीये राधा, तुला माहितीये. नागपूरला आई आहे, पण आईने दुसरं लग्न केले त्यामुळे तिच्याशी फारसे संबंध नाहीयेत. वडील अमेरिकेला असतात, भाऊ गोरेगावला राहतो, पण त्याच्याशी तिचं फारसं पटत नाही. तरीही मी फोन केला होता पण तिकडेही नव्हती ती. ओ गॉड मानस, चल आपण तिला शोधायला जाऊ, पोलिसांकडे जाऊ. कुठे गेली असेल रिया? तू फक्त फोन उचलला नाही हेच कारण आहे ना? बाकी काही भांडण झालं नाही ना तुमच्यामध्ये? नाही ग, रात्रभर तिला शोधत होतो. शेवटी पहाटे जाऊन पोलीस कंप्लेंट केली. आत्ता तुझ्या आधी आलोय मी. ओ गॉड मानस, कुठे गेली असेल रिया? मी अरे बस बस इकडे बस. पाणी पाणी पी, पाणी पी. अरे हळू हळू.
आई कोण तुम्ही? आई? नाही मी सेल्समन वगैरे नाहीये. मी मोनिकाचा मित्र सौरभ धर्माधिकारी. अच्छा. मोनिका आहे? हो आहे. पण तुमचं काय काम आहे? अंघोळीला गेली ती. काय सांगताय? मोनिका अंघोळ करते? हो. Oh my God. गॉश नाही सौरभ. ओ माय सौरभ. Oh my gosh. या ऑफकोर्स ती अशी आंघोळीला जात असणार आणि पटकन परत येत असणार. त्यामुळे मग नंतर मेकअप करायला लागतो. त्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे चालेल मी 4-5 तास थांबेन. काय प्रॉब्लेम नाही. Oh my gosh. तुम्ही ना एवढं प्लीज हसत जाऊ नका. काय ना सुंदर मुली एवढ्या हसायला लागल्या ना की आमच्यासारख्या मुलांच्या हृदयावर खूप वाईट परिणाम होतात. Oh my gosh. तुमच्या जिभेखाली रेकॉर्डेड मेसेज आहे का? ओ माय गॉश. ओ माय गॉश. Oh my gosh. अगदी खरं सांगू का? इतकं मी खूप दिवसांनी हसले. आय खरंच? खरंच. मग या अमूल्य सेवेचं मी तुम्हाला बिल देऊ का? नाही फार काय नाही. एखादा डोसा, एखादा उत्तप्पा, एखादा सँडविच, एखादा आईस्क्रीम किंवा एखादी बिर्याणी. मलाही आवडेल. पण ही लाफ्टर गोळी कोणत्या नंबरवर ऑर्डर करायची? सो क्यूट. नंबर की सर्व्हिस देणार? सगळंच. बाय द वे एक नोट करा. माझी कुठेही ब्रांच नाही. आय एम द ओनली वन. सौरभ धर्माधिकारी, मोनिकाचा मित्र आणि आजपासून तुमचा आहे का तुझा आहे? तुझा आहे. ओ माय गॉश. Oh my gosh. आली कबाब में हड्डी आली. ये हड्डी. काय चाललंय? इथे आलास आणि इथे पिजे सुरू झाले तुझे? पिजे मारणं आपला हक्क आहे बॉस. आपण ते मारूंगाच. पर ते सगळं सोड. मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. हा मला माहितीये मला माहितीये ते शालिनीच्या पार्टीचं ना. कळलं मला. तेच ना? नाही अगं गार्गी तू इथे उभी काय? जा ना त्याच्यासाठी आण ना काहीतरी खायला. आपल्याकडे पाहुणे आले तू काही आणलं नाहीस. आण ना प्लीज. कॉफी आण ना छानशी प्लीज. अगं तुझ्या मित्राने मला इतकं हसवलं. ओ माय गॉश. तुमच्या फॅमिलीची स्लोगन आहे का? ओ माय गॉश. हे बघ हा असा आहे. इट्स जस्ट इम्पॉसिबल. बाय द वे मोनिका, तू मला सांगितलं नाहीस हा की कॉलेजमध्ये तुझा इतका क्यूट फ्रेंडही आहे म्हणून. काय? ए बाई त्याचं एवढं कौतुक करू नको. हा मुलगा डोक्यावर बसेल प्लीज. ए गार्गी काहीतरी आण ना प्लीज खायला. प्लीज कॉफी करून आण ना छानशी प्लीज. मी कॉफी आणते. आपके हंसी हाथ Oh my God. अब गैस बर्नर को छुएंगे, उसे जलाएंगे. आउच. कहीं ये मेरा दिल न जला दे. सोड ना हात. सोडला. काय चाललंय? डोकं बिकं फिरलंय का तुझं? सटकलीय का तुझी? काय चाललंय? नाही मी आता केसरला सांगते की तू गार्गीशी फ्लर्ट करत असं. सांगू? ए बाई तेवढं सोडून काही कर यार. नाही ना मग आता तुझी नौटंकी बंद कर आणि मी काय सांगते ते नीट ऐक. ऐक. राधाताईचा विषय गार्गी समोर किंवा आई समोर काढायचा नाही. तरी बरं आई मार्केटमध्ये गेली त्यामुळे ते एक बरं आहे. आजोबा आणि बाबा सोसायटीच्या मीटिंगसाठी बाहेर गेलेत. आपण दोघं तिकडेच जाऊ आणि त्यांच्याशी बोलू. ठीक आहे? चल आता. तिकडे काय बघतोय? चल ना. चल. ओ माय गॉश. चल रे. ओ माय गॉश. कुठे गेले हे? रिया अगं कुठे होतीस रात्रभर? आम्ही किती काळजी करत होतो. रात्रभर तुम्ही काळजी करत होता? अगं मी रात्रभर डिझाईन्सवर काम करत होते. तिथून मी रोहन आणि सुजाता क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेले. डिझाईन्सवर भरपूर वादावादी केली. आर्ग्युमेंट्स, चेंजेस. पण फायनली जे डिझाईन अप्रूव्ह झालं ना ते ग्रेट होतं.
दॅट्स परफेक्टली ऑल राईट, पण तू मला सदा इन्फॉर्मही नाही केलंस, मला फोनही नाही केलंस तू. जस्ट लाईक यू. तू कुठे माझा काल फोन उचललास? तसे मी माझा फोन ऑफिसवर विसरले होते. कम ऑन मानस, असं समज की तू माझ्यासाठी किती तळमळतोयस हे बघत होते मी. ओके, बी कम्फर्टेबल. आले समी? सगळं ठीक आहे ना? हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं खरंच सांगतोय.